डोळे उघडू नकोस, झोपून जा. हा हॅलो, बोला. मोनिका, मी तुझ्या सासूला आता समजावून समजावून दमले. ती माझं काही ऐकेल असं दिसत नाहीये. त्यामुळे ती सावली अजून काही दिवस तरी तिथेच असेल असं दिसतंय. तेव्हा मला तिच्या प्रत्येक मुवमेंटची माहिती हवी आहे. आलं लक्षात? नाही, कारण जर सावली फार दिवस तिथे टिकली ना, तर तू आणि तुझा नवरा जास्त दिवस टिकू शकणार नाही. कदाचित असं काहीतरी होईल की तू आणि तुझा नवराच त्या घराबाहेर असतील. कारण आय गेस तुला माहित नाहीये की तू त्या घरात येण्याआधी राजकुमारने काय काय प्रताप करून ठेवलेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती सावली काही खूप दिवस इथे नाही राहणार. आणि असंही आत्ता ती इथे सारंगसाठी आली आहे. तिचं सगळं लक्ष फक्त सारंगवर आहे. आत्ता आपल्या कोणालाही तिच्याकडून काहीच धोका नाही आहे. डोंट वरी. मोनिका, तुम्हाला आत्ता असं कळत नाहीये की तुम्हाला सावलीपासून काय धोका आहे. पण एकदा का सारंग शुद्धीवर आला ना की बस तुमच्या सगळ्यांचा खेळ खल्लास आणि सावलीचा गेम सुरू. गाफील राहू नकोस मोनिका, सावध हो. हो, तुम्ही सांगितलंय तसंच सगळं करेन. डोंट वरी. ओके. तुझ्याशी खरं तर बरंच बोलायचं होतं, पण आता फोनवर सगळंच बोलता नाही येणार. ओके, चालेल. मी येते तुम्हाला भेटायला. ओके, बाय. या भैरवीचा स्वभाव असा आहे की हिला दुखवून किंवा हिच्या विरोधात जाऊन चालणारच नाही. आपण म्हणून तिचं प्रत्येक काम निमूटपणे करून पण चालणार नाही. नाहीतर माझाच पत्ता कट होईल या घरातून. आता ना मला इथून पुढे खूप अलर्ट राहिलं पाहिजे. या सगळ्या गेम मध्ये कुठला तरी एक मिडवे शोधावाच लागणार आहे. अमृता वहिनी, अहो हे काय हो सगळं? विचार करून करून ना माझं डोकं फुटायची वेळ आली आता. मला तुम्ही लोकांनी कसल्या भयंकर संकटात टाकले हो. आम्ही काही केलेलं नाही. ह्या नाटकाची सुरुवात तुझ्या सारंग सरांनी केली होती. तेव्हा हो म्हणाली होतीस ना? तेव्हा नाही म्हणाली असतीस तर अशी फसली नसतीस. आणि आता फसली आहेस ना, तर तुला हे नाटक पुढे घेऊन जावंच लागेल. मला नाही माहिती. पण अमृता वहिनी, एक सांगू का? सारंग सर आणि सावलीताई यांचा ना अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. आणि त्यांच्यामध्ये हे नाटक करता करता ना मला नारद मुनी असल्यासारखंच वाटायला लागलंय. नारद मुनी? कोणती गोष्ट सांगत होतात नारद मुनींची? काही नाही, सहजच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां वहिनी, मला सांगा आज मुलांना काय द्यायचं डब्यात? नेहमीप्रमाणे भाजी पोळी. भाजी पोळी? नाही म्हणजे अबीर तर खाईलच, त्याची काही हरकत नाही आहे. पण ओवी मॅडमची फरमाईश आहे सँडविचची. पण सावली ऐक ना, आज आता सगळा स्वयंपाक झालेला आहे पोळी भाजीचा. आपण एक काम करूयात, मुलं शाळेतनं घरी आली ना की मग त्यांना देऊ आपण सँडविच. ओके? पण वहिनी तसंही कितीचा वेळ लागणार आहे सँडविच करायला? आपण तिघी मिळून लवकरात लवकर बनवू ना. बरं बाई, ठीक आहे, चला. आणि हो सुशीलाताई, तुम्हाला हे तर माहीत असेल ना की ओवीला कसं आणि कोणतं सँडविच लागतं ते? हो, साधा सँडविच. साधं सँडविच? म्हणजे ते बटाटा असलेलं किंवा बटर लावलेलं सँडविच आवडतं तिला. नाही नाही, मला असं वाटतंय की तिला टोस्ट सँडविच आवडतं. कारण आम्ही जेव्हा पंढरपुरात गेलेलो ना, तेव्हा ती हट्ट करत होती की मला फक्त टोस्ट सँडविच खायचं आहे म्हणून. आम्ही एका सँडविचवाल्याकडे गेलो, पण त्याच्याकडे फक्त साधं सँडविच होतं. मग काय, मॅडम रुसून बसल्या की मला साधं सँडविच नाही खायचं आहे, ते कोरडं लागतं म्हणून. खूप हॉटेल शोधल्यावर एखादं ते टोस्ट सँडविचचं हॉटेल मिळालंय. तेव्हा ते खाऊन तिच्या मनाला शांती मिळाली. करेक्ट, टोस्ट सँडविचच आवडतं तिला. हो की नाही सुशीला? हो हो हो, तिला टोस्ट सँडविच आवडतं. पण त्याचं काय सावली, आम्ही ना तिला शाळेत देत नाही टोस्ट सँडविच. हो की नाही? हा, शाळेत नाही देत. ते थंड होतं. हा, थंड होतं ना, म्हणजे रिसेस होईपर्यंत खूप उशीर होतो. मग ते खायला थांब नाही, मग काय त्याचं रिसेस होईपर्यंत खूप उशीर होतो. मग खाईपर्यंत थंड होतं ना. थंड होतं, मग कसं खाणार थंड सँडविच? म्हणून तिला आम्ही शाळेत फक्त साधं सँडविच देतो. हो की नाही?
साधं सँडविच देतो. साधं सँडविच नाही, पण तुझी इच्छा असेल ना सावली, तर आपण मुलं घरी आली ना की त्यांच्यासाठी सँडविच करू. ओके, टोस्ट सँडविच. ओके, हो हो, टोस्ट सँडविच मी तयारी सुद्धा करून ठेवेन. चालेल. गुड. हो, मी तुमची मदत करेन. चालेल. वहिनी, मी इथे ठेवते. वहिनी, मी आलेच. हो चालेल. का बोलायला गेलीस? आता मला काय माहित, तुम्ही मला सगळं सांगितलं, पण ओवीला साधं सँडविच आवडत नाही हे कुठे सांगितलं? अगं, मग तोंड बंद ठेवायचं ना, मी होते ना सांभाळून घ्यायला. आता जे सुचलं ते बोलले मी. बटाटा, चीज, काही बोलतेस. मोनिका, राजकुमारचा काही फोन? हं? काय तिकडेच राहायचा विचार आहे त्याचा? आणि ती ओवी, अगं खंड्या आजही कुठेच दिसत नाहीये. नक्की तोच होता ना या घरात त्या दिवशी? जर तो इथे होता तर मग आता कुठे गेला? त्याला काय सांगितलं असेल नक्की या भैरवीला? कुठे असेल सध्या? या बाईने काही कडपड तर केली नसेल ना? हिने खंड्याला मोनिका, मोनिका, तुझ्याशी बोलतेय मी. लक्ष कुठं आहे? सॉरी सॉरी सॉरी, काय बोलत होता तुम्ही? राजकुमारला मिस करतेयस? एनिवे, मला सांग मोनिका, ती ओवी तुमच्या घरी कधीपासून राहते? म्हणजे सारंग घेऊन आला होता ना तिला तुमच्याकडे. काय वय असेल ग तेव्हा तिचं साधारण? ओवी अगदीच लहान होती. ती आताही लहानच आहे. तेव्हा ती लहान होती. न्यू बॉर्न बेबी होती. म्हणजे अगदीच 1 दिवसाचं जन्मलेलं बाळ असतं ना, तितकी लहान होती. छोटू बेबी. इतकी लहान? याचा अर्थ खंड्या जे काही बोलला होता ते 100% खरं होतं. तर 1 मिनिट, तुम्ही मला अचानक ओवीबद्दल काय विचारताय? तिचा काय संबंध आहे मध्येच? संबंध आहे ना, खूप मोठा संबंध आहे. त्या ओवीच्या जीवावरच सावलीने मला त्या पंढरपूरच्या गाण्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मात दिली होती ना. ओवीच गायली होती ना त्या कॉन्सर्टमध्ये. आणि शिवाय तिलोत्तमाकडून कळलं की या ओवीमुळेच सारंग आणि सावली पुन्हा पुन्हा भेटायला लागले. आता हे जर खरं असेल तर मग ओवीला सावलीपासून वेगळं करायला हवं. ओवीला सावलीपासून वेगळं करून काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे बरंच काही. या ओवीमुळेच सारंग सावली पुन्हा एकत्र आलेत ना. आणि शिवाय ओवी सावलीची सगळ्यात लाडकी स्टुडंट आहे, सगळ्यात हुशार स्टुडंट आहे नाही. तेव्हा उद्या जर मी ओवीला माझ्या बाजूने करून घेतलं तर सावलीला मी सहज मात देऊ शकेल. ओवी माझं हत्यार होऊ शकते. सावलीला मात देण्याकरता मला ओवीची गरज आहे. आवाज ऐकलाय मी तिचा, दम आहे तिच्या आवाजात. उद्या चालून सावलीला टक्कर देऊ शकते ओवी. अशक्य आहे. ती काय आहे तुमच्या टीममध्ये? तुम्हाला आयडिया तरी आहे तिचं त्या सावलीवर किती जीवापाड प्रेम आहे? ते सगळं तू माझ्यावर सोड ना. मला माहिती आहे गोष्टी माझ्या मनाप्रमाणे कशा घडवून आणायच्या ते. तू फक्त एक काम कर, ओवीला इथं घेऊन ये. सावलीपासून तिला कसं दूर करायचं आणि माझ्याकडे कसं वळवायचं ते मला चांगलं ठाऊक आहे. आणशील ना ओवीला?